हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका सुना इति घरा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 14 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये राघव, वेदा, मामा यांनी मिळून एक प्लॅन तयार केला प्रियंकाला सरप्राईज देण्याचा. प्रियंका आणि श्रीधरच्या लग्नानंतर जे खेळ खेळले जातात ते खेळ खेळले गेले नव्हते. म्हणजे त्यांनी हे खेळ खेळायचं ठरवलं. प्रियंका आणि श्रीधर भलतेच खुश झाले. परंतु जेव्हा हे खेळ खेळायला सुरुवात करणार त्याच वेळेस शिवनाथ आणि उमाची सर्वात मोठी मुलगी वृंदा तेथे पोहोचली आणि वृंदाला पाहून सगळेच घाबरले आहेत. मग ही वृंदा आहे तरी कशी आणि आता वृंदा आल्यावर काय काय होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच प्रियंका आणि श्रीधर शिवनाथचा आशीर्वाद घेण्यासाठी पुढे येतात. पण शिवनाथ तोंड वाकडं करतो. त्यामुळे मंदा मावशी त्याला चांगलंच झापते आणि म्हणते, अरे तुझी पोरं तुझा आशीर्वाद घ्यायला आली आहे आणि तोंड वाकडं काय करतोय? दे त्यांना आशीर्वाद. शिवनाथ म्हणतो म्या. तर मंदा मावशी म्हणते, म्या काय म्हणतोय? दुसरं कोण? मग काय म्या आशीर्वाद देणार का? अरे मला नाही म्हणतोय, लहानपणी मी तुझं. आणि पुढे मावशी काय बोलणार त्याच्या आधी शिवनाथ म्हणतो, हो बस बस, माहिती आहे. हे ऐकून शिवनाथची सगळी मुलं आणि उमा हसू लागतात. आणि मग श्रीधर आणि प्रियंका हे दोघेही उमा आणि शिवनाथचा आशीर्वाद घेतात. उमा मन भरून आशीर्वाद देते तर शिवनाथ म्हणतो, बरं होऊ द्या. हे ऐकून मंदाला खूप राग येतो. मंदा मावशी चिडून म्हणते, बरं होऊ द्या? अरे चांगलं होऊ द्या म्हणायला तुझी जीभ काय झडते का रे? मुलांना आशीर्वाद द्यायचा तो सुद्धा राखून देतो, आशीर्वाद देण्यासुद्धा कंजूसी करतो. शिवनाथची चांगलीच बोलती बंद होते. सगळे हसत असतात आणि मग शिवनाथ नाईलाजाने म्हणतो, हो हो, चांगलं होऊ द्या. मंदा म्हणते, हो आत्ता बरं वाटलं. शिवनाथ विचारतो, का भरलं का मन? मंदा मावशी म्हणते, भरलं. शिवनाथ तेथून निघून जातो. मंदा मावशी प्रियंकाला म्हणते, चल मला तुझी ओटी भरायची आहे, ओटी भरायचं सामान मी आणलंय. आणि मंदा मावशी प्रियंकाला आपल्याबरोबर घेऊन जाते. दुसरीकडे आईबरोबर छाया बसलेली असते आणि सांगते, खरंच माझ्या बाई म्हणायच्या की छाये, ज्या घरात जाशील त्या घरची होऊन जा. त्या घराला तुझं सगळं प्रेम दे. त्या घरात तुझं आयुष्य सुखात जाईल. परंतु येथे मी माझं सगळं दिलं तरी येथे कोणाला माझी किंमत नाही आहे. आई म्हणते, असं काय बोलतेस गं? छाया सांगते, जाऊ दे आता, माझं तर झालं गेलं. पण मला सून मात्र त्या प्रियंकासारखीच पाहिजे. आई तुम्ही पाहिलं ना, स्वतःच्या सासऱ्यासाठी कशी खंबीरपणे ती उभी राहिली, पदर खोचून. मला सुद्धा अशीच सून पाहिजे जी माझ्यासाठी अशी पदर खोचून उभी राहील. या घरात मला माझा मान सन्मान सगळं मिळून देईल. हे ऐकून लगेच आई म्हणते, ओ छायाबाई, स्वप्नातून बाहेर या. तुम्हाला सगळं पाहिजे पण तुमचा लेक तसा आहे का? तुमचा लेक हा दिवसभर त्या पद्मा आत्याच्या मागे पुढे करत असतो. पद्मा आत्या सांगेल तसं वागतो. ही गोष्ट छायाला सुद्धा पटते. आणि तेवढ्यात रुद्र तेथे येतो आणि रुद्र पाणी पित असतो. तर छाया त्याच्याशी प्रेमाने बोलते आणि म्हणते, बरं झालं रुद्र तू आलास, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. रुद्र म्हणतो, काय बोलायचं ते बोल, माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे. तर छाया त्याला म्हणते, अरे आता तुझं लग्नाचं वय झालं आहे, आता तरी स्वतःच्या डोक्याने वाग. रुद्र म्हणतो, स्वतःच्या डोक्याने वाग म्हणजे? प्रत्येकजण स्वतःच्या डोक्यानेच वागतो, दुसऱ्याच्या डोक्याने वागतो का? पण छाया त्याला सांगते, नाही, प्रत्येकजण तसं वागत असेल पण तू नाही वागत. तू तुझ्या आत्याच्या डोक्यानेच वागतो. ती जसं म्हणेल तसं करतो. अरे बाळा, आता तुझ्या लग्नाचं वय झालं आहे, त्यामुळे तू स्वतःचा विचार कर. पाहिलंस ना ती शिवनाथ भाऊजींची सून कशी खमकी आहे. श्रीधरने किती भारी पोरगी आणली आहे. स्वतःच्या सासऱ्याला वाचवण्यासाठी कसा पदर खोचून उभी राहिली. आणि मलासुद्धा अशीच सून पाहिजे जी माझ्या हक्कासाठी पदर खोचून उभी राहील. नाहीतर या घरात वंशाच्या समोर कोणाचं काही चालतं का? परंतु तू अशी पोरगी आण ना जी माझी बाजू घेईल. या घरात माझं सगळं चालेल, हो बरं का? परंतु रुद्रला हे बिलकुल पटत नाही. आणि रुद्र म्हणतो, ए मम्मे, आत्ती जे काही करते ना ते एकदम बरोबर करतीये. त्या समोरच्या लोकांना लई माज आहे आणि एक दिवस त्यांचा माज आहे ना मीच उतरवणार. असं म्हणून हा रुद्र तेथून निघून जातो. छाया आणि आईला खूप वाईट वाटतं. छाया म्हणते, पाहिलं काय, कितीही प्रेमाने बोला, गोड बोला, पोरगासुद्धा त्याच्या बापासारखाच. आणि छाया रागारागाने कांदा कापत बसते. तिला खूप वाईट वाटलेलं असतं
की आपला मुलगासुद्धा आपल्या नवऱ्यासारखाच निघालाय. आणि इकडे बंटी मामा आणि राघव हे दोघे अंगणात बसून मस्त शिरा खात असतात. बंटी मामा स्वतःची वाटी संपवतो, मग राघवला स्वतःची वाटी देऊन त्याची वाटी खाऊ लागतो. राघव बंटी मामाकडे रागारागाने पाहत असतो. तेवढ्यात प्रियंका तेथे शिऱ्याचा डबा घेऊन येते आणि म्हणते, मामा हा घ्या शिऱ्याचा डबा. बंटी मामाला वाटतं हा शिरा माझ्यासाठीच आणलाय. बंटी म्हणतो, काय सांगू तुला सुनबाई आणि राघव, ताईच्या हातचा शिरा म्हणजे ताईच्या हातचा शिरा. काय शिरा बनवते ती. आधी तो रवा खरपूस भाजून घेते, मग त्यात तेल टाकते, तूप टाकते, इलायची, काजू, बदाम, केळी, दूध, हा. आणि हे वर्णन ऐकून राघव आणि प्रियंकासुद्धा खूप खुश होतात. राघव म्हणतो, होय मामा, आईच्या हातचा शिरा म्हणजे आईच्या हातचा शिरा. तर प्रियंका सांगते, पण मामा हा शिरा आज मी बनवलाय. हे ऐकून मामा आणि राघवसुद्धा खूप खुश होतात. प्रियंकाचं कौतुक करतात की शिरा खूप छान झालाय. मग बंटी मामा त्याची दुसरी वाटी पण संपवतो आणि म्हणतो, चला आता मी या डब्यातला शिरा खातो. तर प्रियंका म्हणते, मामा हा शिरा तुमच्यासाठी नाही आणलाय, हा शिरा समोरच्या घरात देण्यासाठी आणलाय. हे ऐकून राघव आणि मामाला आश्चर्याचा धक्काच बसतो. प्रियंका म्हणते, आता समोरच्या घरात पण आपलीच माणसं राहतात ना, आणि हा देवाचा शिरा आहे, समोर नेऊन दिला तर चांगलं होईल. राघव आणि बंटीला सुद्धा ही आयडिया खूप आवडते. बंटी म्हणतो, खरंय खरंय, आता मी हा शिरा आहे ना त्या पद्माताईलाच देतो. तसं पण तिचं तोंड नेहमी कडू असतं, हा शिरा खाऊन तरी तिचं तोंड गोड होईल. राघवला सुद्धा ही आयडिया खूप आवडते. बंटी मामा प्रियंकाला सांगतो, प्रियंका एक काम कर, मी हा शिरा नेऊन देतो, तोपर्यंत तू माझ्यासाठी 2 वाट्या शिऱ्या काढून ठेव. तर प्रियंका म्हणते, हो हो नक्की काढून ठेवते. बंटी मामा हा समोरच्या घरात शिरा द्यायला जातो आणि मग प्रियंका ही राघव शेजारी बसते. राघव तिच्या शिऱ्याचं कौतुक करतो आणि प्रियंका त्याला विचारते, राघव भाऊजी तुम्हाला नाही का कोणासाठी शिरा न्यायचा, एखाद्या स्पेशल व्यक्तीसाठी, जी व्यक्ती तुमची वाट पाहत असेल. राघवला समजतं की ही माझ्या गर्लफ्रेंडबद्दल बोलतीये. राघव म्हणतो, नाही नाही वहिनी, आपलं तसं काही नाही, ज्या गावाला जायचं नाही त्या गावचा रस्ता कशाला पाहायचा. नाही नाही. तर लगेच प्रियंका म्हणते, काय राघव भाऊजी आता माझ्यापासून लपवणार का. अहो तुम्ही बाईकवर केस उडवत उडवत कॉलेजात जाता, नक्कीच 2-3 डझन पोरी तरी तुमच्या प्रेमात पडल्या असतील, आणि तुम्ही सुद्धा एखाद्या पोरीच्या प्रेमात पडलेच असाल ना. खरं खरं सांगा, आता माझ्यापासून लपवणार का. तर राघव सांगतो, नाही वहिनी आपलं तसं काहीच नाही आहे. प्रियंका म्हणते, खरं खरं सांगा, आता तुमच्या भावाचं असं काही असेल तुम्हाला वाटलं होतं का. पण श्रीधर आणि मी प्रेमात पडलोच ना, तसं तुमचं सुद्धा काहीतरी असेल, एखादी समोरची. असं म्हणून प्रियंका अन्विताचा विषय काढते. राघवला सुद्धा हे समजतं. राघव म्हणतो, नाही नाही, समोरची पाठची मागची पुढची कुठलीच नाहीये, कुठलीच नाहीये वहिनी, आणि मला या रस्त्याला जायचंच नाहीये. तर प्रियंका म्हणते, तसं काय वाईट नाहीये, तुम्ही विचार करू शकता. पण राघव म्हणतो, नाही नाही नाही, आणि राघव तेथून पळून जातो. प्रियंका त्याच्यावर हसते आणि इकडे पद्मा आणि तिच्या भावाचं डिस्कशन सुरू असतं. एवढा चांगला रंगवलेला डाव होता, पण सगळा फिसकटला. हे दोघे खूप चिडलेले असतात आणि तेवढ्यात बंटी तेथे येतो आणि या दोघांना सांगतो, मी तुमच्यासाठी सत्यनारायणचा शिरा आणलाय. पद्मा खूप चिडते आणि बंटीला विचारते, तुझी हिंमत कशी झाली समोरच्या घरच्या पूजेचा शिरा येथे आणण्यासाठी, आम्ही नाही खाणार तो. तर बंटी म्हणतो, हे काय बोलणं झालं का, देवाच्या पूजेचा शिरा आहे आणि खायला काय प्रॉब्लेम आहे, खा खा, शिऱ्याला नाही नाही म्हणत. पद्मा चिडून म्हणते, आम्ही नाही खाणार. तेवढ्यात छाया आणि आई तेथे येतात. छाया विचारते, बंटी भाऊजी पूजेचा शिरा आहे ना, द्या द्या. पूजेच्या शिरेला नाही म्हणायचं नसतं, नाहीतर दरिद्री येते आणि आपल्याला अशी कोणतीही दरिद्री नको आहे. छायाचा नवरा म्हणतो, हे सुद्धा तुला तुझ्या बाईने शिकवलं असेल. छाया सांगते, हो शिकवलंय मला, आणि एकदम बरोबर शिकवलंय. तर छायाचा नवरा चिडून म्हणतो, तुला खायचं तर खा, आम्ही खाणार नाहीये. छाया म्हणते, बंटी भाऊजी द्या बरं सगळ्यांना, सगळ्यांनी खाल्लाच पाहिजे. पद्माला आणि छायाच्या नवऱ्याला खूप राग येतो आणि हे दोघे रागारागाने तेथून निघून जातात. मग बंटी आईला आणि छायाला दोघींना शिरा देतो आणि हे दोघे हे शिरा खातात. त्यांना शिरा खूप आवडतो. बंटी सांगतो, तुझ्या नातसुनेने बनवलाय आई. आई म्हणते, अरे वा, म्हणजे माझी नातसूनसुद्धा माझ्या उमासारखीच सुगरण आहे. हे ऐकून बंटीसुद्धा खुश होतो. तेवढ्यात अन्विता कॉलेजला जायला निघते आणि बंटी मामा अन्विताला सुद्धा शिरा देतो. अन्वितासुद्धा खूप खुश होते आणि शिऱ्याचं कौतुक करते की शिरा छान झालाय. अन्विता कॉलेजला जायचंय असं म्हणून घराबाहेर पडते. बंटी तेथेच असतो
आणि इकडे गुरुजी हे आता जायची तयारी करत असतात. तर उमा त्यांना शिधा देते, त्यांची दक्षिणा देते, त्यांना नमस्कार करते. गुरुजी तिला सौभाग्यवती हो असा आशीर्वाद देतात आणि सांगतात की आता मोठ्या मुलाच्या लग्नाचं सुद्धा पहा. उमा सांगते हो हो, आम्ही त्याच्यासाठी स्थळ पाहतोय, त्याचंही लवकर जमेल तुमच्या आशीर्वादाने. मग गुरुजी म्हणतात हो हो, माझा आशीर्वाद तर आहेच. उमा ही राघवला बोलावून घेते आणि राघवला सांगते गुरुजींना घरी सोडू नये. मग राघव घराबाहेर येतो, बाईकवर बसतो, हेल्मेट घालतो. तर गुरुजी म्हणतात ए बाबा, तुझ्या या बाईकवर काय मला बसता येणार नाही, मला रिक्षा करून दे. राघव म्हणतो ठीक आहे, चला तुम्हाला रिक्षा करून देतो. एक शिट्टी वाजवली की रिक्षा थांबते. राघव हा शिट्टी वाजवतो, त्याच वेळेस अन्विता घराबाहेर येते आणि जोरात रिक्षा अशी हाक मारते आणि एक रिक्षा येऊन उभी राहते. अन्विता एका बाजूने बसते, गुरुजी आणि राघव दुसऱ्या बाजूने बसतात आणि एकमेकांना पाहून अन्विता आणि राघव खूप चिडतात. राघव विचारतो ए चिचुंद्रे, तू काय करतेस आमच्या रिक्षामध्ये? तर अन्विता म्हणते ए माकडा, ही रिक्षा तुझी आहे का? मी बोलवली ही रिक्षा. ओ दादा चला तुम्ही. तर हे दादा जाऊ लागतात. राघव म्हणतो ओ दादा थांबा तुम्ही, आधी ही रिक्षा कोणाची तो फैसला तर होऊ दे. हा रिक्षावाला गप्प बसतो आणि मग अन्विता आणि या राघवची जोरदार भांडणं सुरू होतात. गुरुजी म्हणतात अरे थांबा थांबा, आपण काहीतरी मार्ग काढूया. राघव म्हणतो ओ गुरुजी, काही मार्ग निघणार नाहीये, हिच्याशी असंच बोलावं लागतं. अन्विता म्हणते खरंय गुरुजी, हा आहे ना बोलण्याने सुधारणार नाहीये, मार खाऊन सुधारणार आहे. आणि या दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. तेवढ्यात बंटी मामा येतो आणि विचारतो काय सुरू आहे. तर हा रिक्षावाला सांगतो पहा ना दादा, हे दोघे गाडीत येऊन बसले आणि आल्यापासून नुसते भांडताय. तेवढ्यात प्रियंका सुद्धा येते आणि विचारते काय सुरू येते. राघव बाहेर येऊन सांगतो वहिनी पाहिलं का, ही अन्विता आहे ना भांडण करतीये, रिक्षा मी थांबवलीये आणि रिक्षा तिला बसायचंय आणि जायचंय. अन्विता सांगते मी रिक्षा थांबवलीये आणि या दोघांचं पुन्हा एकदा भांडण सुरू होतं. प्रियंका म्हणते अन्विता तू माझी सख्खी शेजारीने ना, मग राघव भाऊजींना काही बोलायचं नाही. हे ऐकून अन्विताला खूप राग येतो आणि अन्विता चिडून म्हणते वा ग वा, काल मी तुला मदत केली होती ना आणि आज तू याची बाजू घेतीयस का? तर प्रियंका म्हणते काल तू खरंच आम्हाला खूप मोठी मदत केली, त्यासाठी थँक्यू. परंतु मी पाहिलंय राघव भाऊजी दिसले की तू त्यांना काही बाही बोलत असते आणि मला ते बिलकुल आवडत नाही. तू त्यांना असं बोलायचं नाही. राघव आणि अन्वितामध्ये पुन्हा एकदा भांडण सुरू होतं. हे दोघे भांडत असतात. गुरुजी विचारतात काय चाललंय या दोघांचं, हे दोघे नेहमी असे भांडतात का? बंटी मामा सांगतो अहो काय सांगू गुरुजी, एकमेकांना पाहिलं की लगेच ते दोघे सुटतात, एकमेकांच्या अंगावर धावून काय जातात, एकमेकांना शिव्या शाप काय देतात. काय करावा यांचं ते काही कळतच नाही. अन्विता म्हणते या माकडाला आहे ना मीच फक्त सरळ करू शकते. तर राघव म्हणतो या चिचुंदीला माझ्यापेक्षा जास्त कोणी ओळखूच शकत नाही. तेवढ्यात गुरुजी बाहेर येतात आणि म्हणतात अरे चांगलं आहे ना, हिला तुझ्यापेक्षा जास्त कोणी ओळखत नाही आणि तुला सरळ करणारी फक्त हीच आहे. मग पत्रिका पहा आणि जमवून टाका दोघांचं लग्न. हे ऐकून राघव आणि अन्विता छे असं एकाच वेळेस म्हणतात आणि दोघेही एकमेकांकडे रागारागाने पाहतात. बंटी मामा म्हणतो यांचं काही जमणारं नाहीये, कारण ही जी आहे ना त्याच्या मामाची पोरगी आहे आणि हा जो आहे ना तिच्या आत्याचा मुलगा आहे. हे ऐकून गुरुजी म्हणतात अरे मग काय हे बेस्टच झालं ना, म्हणजे नातं पण जमतंय, उडून टाका लग्नाचा बार. हे ऐकून राघव आणि अन्विताला मोठा धक्काच बसतो आणि प्रियंका विचारते होऊ शकतं का असं, मग तर करूनच टाकू ना. पण हे दोघे एकाच वेळेस म्हणतात शक्यच नाही. प्रियंका म्हणते पाहिलं का, दोघं एकाच वेळेस म्हणाले म्हणजे सगळे गुण जमताय. मला तर असं वाटतं तुम्ही दोघांनी विचार करायला काही हरकत नाही, हा संकेतच आहे. परंतु अन्विता आणि राघव हे दोघे पुन्हा एकमेकांशी भांडायला सुरुवात करतात. गुरुजी म्हणतात अरे काहीतरी विचार करू ना आपण. हा रिक्षावाला म्हणतो ओ काय करायचंय, जाऊ का मी? अन्विता म्हणते ओ दादा कोठे जायचं नाही. राघव म्हणतो फक्त गुरुजींना सोडायचं आणि अन्वितावर चिडून म्हणतो गुरुजींना महत्त्वाची कामं असतात, मोठ्यांचं काही रिस्पेक्ट आहे की नाही तुला? या दोघांमध्ये एकदम बाचाबाची सुरू होते आणि प्रियंका या दोघांचं भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते एक काम करा ना, तुम्ही दोघे एकत्रच जा. आधी अन्विताला कॉलेजला सोडा आणि मग तेथून तुम्ही डायरेक्ट गुरुजींना घरी सोडा. या दोघांना हे पटत नाही. तोपर्यंत बंटी मामा रिक्षा रिवर्स घ्यायला सांगतो आणि रिक्षा तेथून निघून जाते गुरुजींना घेऊन. त्यामुळे अन्विताला मोठा धक्काच बसतो. अन्विता विचारते रिक्षा कशी गेली आणि बंटी मामा
रिक्षा कशी गेली याचं प्रात्यक्षिक करून दाखवतो. आणि अन्विता चिडून म्हणते, तुझ्यामुळे माझी रिक्षा गेली, मी तुला सोडणार नाहीये. प्रियंका म्हणते, चांगलंय ना मग, कधीच सोडू नको. राघव भाऊजी, तुम्ही तिला बाईकवर सोडून या. राघव म्हणते, हट. राघव निघून जातो. अन्विता सुद्धा तेथून निघून जाते. पण प्रियंकाच्या मनात हे ठाम बसलेलं असतं की या दोघांचं लग्न लावून द्यायचंय. पण या दोघांच्या लग्नानंतर किती राडे होतील हे काही अजून प्रियंकाला माहीत नसतं. प्रियंका या विचारानेच खुश असते. आणि मग थोड्या वेळानंतर वेदा ही माधवला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते, पण माधव यासाठी स्पष्ट शब्दात नकार देतो. तेथे मंदा मावशी आणि बंटी मामासुद्धा असतात, राघवसुद्धा असतो. वेदा म्हणते, अरे दादा होईल ना, चांगली आयडिया आहे. पण माधव म्हणते, अगं बाई आपल्या घरात काय पहिलेच कमी राडे होतात का? नाही नाही, असं काही करायचं नाही. राघव विचारतो, अगं पण वेदा नेमकं करायचं तरी काय? आणि मग वेदा काय करायचंय हे राघवच्या कानात सांगते. आणि ही आयडिया राघवला खूप आवडते. राघव भलताच खुश होतो आणि वेदा त्याला सांगते की हा आयडिया मला आजीने दिली आहे. आजी म्हणते, हायकेने भारी आयडिया, हा तर एकच खेळ, तुम्ही खेळायला सुरुवात करा, असे 10 खेळ मी शोधून काढते. राघव म्हणतो, वय वय, छान छान. आणि राघव हा खेळ खेळण्यासाठी तयार होतो. आजी म्हणते, चला मी ना खालच्या आळीत जाऊन येते, तोपर्यंत तुम्ही सगळी तयारी करा. राघव म्हणतो, आजी लवकर ये बरं का. मंदा आजी हो म्हणून निघून जाते. मग माधव चिडून म्हणतो, तू सुद्धा या राघवला सांगायचं होतं, हा तर उत्साही आहेच, हा तर लगेच करायला तयार होईल. वेदा म्हणते, अरे मग चांगली आयडिया आहे ना, वहिनीला सरप्राईज द्यायचं, मग एवढं तर करावंच लागेल ना. पण माधवला हे पटत नाही. बंटी मामा विचारतो, अरे पण नेमकं करायचं काय ते तरी मला सांगा. आणि मग राघव बंटी मामाच्या कानात सगळं सांगतो. बंटी मामाला सुद्धा ही आयडिया खूप आवडते. बंटी मामा यासाठी तयार होतो आणि म्हणतो, हे माधव करू ना. वेदा म्हणते, दादा प्लीज आमची साथ दे ना. परंतु माधव म्हणतो, मी लांब राहणार आहे, तुम्हाला काय करायचं ते करा, मला तुमच्यात घेऊ नका, मला या कशातच पडायचं नाहीये. माधव तर दूर राहतो, पण बंटी मामा आणि राघव मात्र यासाठी तयार होतात. दोघेही घरात डोकावून पाहतात. शिवनाथ घरी नाहीये तोपर्यंत हे सगळं करायचं, असं या दोघांनी आणि वेदाने ठरवलेलं असतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, सुना येती घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आज सत्यनारायणची पूजा पार पडली. त्यानंतर हा पूजेचा प्रसाद पद्माच्या घरातसुद्धा गेला. त्यानंतर अन्विता राघवचं भांडणसुद्धा पाहायला खूप मजा आली. आणि आता प्रियंकाला एक सरप्राईज दिलं जाणार आहे. लग्नानंतरचे खेळ त्यांच्याबरोबर सगळे खेळले जाणार आहेत. हे पाहायला मजा येईल यात शंका नाही. पण त्यापेक्षा एक भला मोठा ट्विस्ट पुढील एपिसोडमध्ये येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, सुना येती घरा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्रियंकाच्या डोळ्यावर हात ठेवून श्रीधर तिला घराबाहेर घेऊन येईल आणि सगळ्यांनी त्यांच्या लग्नानंतरचे विविध खेळ खेळण्याची सगळी तयारी केलेली असेल. हे सगळं पाहून प्रियंका खूप खुश होईल. श्रीधर आणि प्रियंका आनंदाने पाटावर जाऊन बसतील आणि हे खेळ सुरू करतील. परंतु त्याच वेळेस त्यांना जोरात ओरडण्याचा आवाज येईल, थांबा. आणि सगळे बाजूला वळून पाहतील तर चक्क शिवनाथ आणि उमाची सगळ्यात मोठी मुलगी वृंदा घरी आलेली असेल. आणि वृंदाला पाहून सगळ्यांना जबर धक्का बसणार. ही येथे अचानक कशी आली हा सगळ्यांना प्रश्न पडेल. मग आता ही वृंदा कशी आहे आणि वृंदा आल्यावर पुढे काय काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सुना येती घरा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.